नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज मराठीचा पाठ दुसरा, पाठाचं नाव आहे बोलतो मराठी, लेखिका डॉक्टर नीलिमा गुंडी. या पाठामध्ये आपल्या मराठी भाषेबद्दल कशा प्रकारे विनोद निर्माण झालेले आहेत त्याची माहिती या पाठात लेखिका सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण बोलतो ती शुद्ध मराठी नसतेच मुळी. मराठीला फार मानाचं स्थान आहे, मानाचा दर्जा आहे. ज्याप्रमाणे पुणे शहराला मराठीचं माहेरघर असं म्हणतात, आणि म्हणून आपण सर्वांनी आपली महाराष्ट्राची मराठी बोलीभाषा जोपासली पाहिजे, बोलली पाहिजे. काही राज्यामध्ये आपण गेलो तर ते त्यांचीच बोलीभाषा बोलतात. आपण मात्र महाराष्ट्रीयन लोक आपली मातृभाषा बोलायला लाजतो. तिचा आपल्याला सार्थ अभिमान पाहिजे. हा संदेश, ही शिकवण, ही माहिती या पाठामध्ये आपण पाहूया. पाठाचं नाव आहे बोलतो मराठी, लेखिका डॉक्टर नीलिमा गुंडी. या पाठामध्ये लेखिकेच्या बाबतीत आपण माहिती पाहूया. त्या मराठीच्या प्राध्यापिका, भाषातज्ञ आणि लेखिका. त्यांची अक्षरांचा देव, निरागस हे बालसाहित्य, देठ जगण्याचा, रंगाचा थवा हे ललित लेख संग्रह प्रसिद्ध होते. भाषा प्रकाश, भाषाभाग, शब्दांची पहाट हे भाषाविषयक लेख संग्रह अशी त्यांची इत्यादी 35 पुस्तके प्रकाशित आहेत. 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन मराठी महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या 2011 आणि 12 सालच्या दिवाळी अंकासाठी मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. हा होता लेखिका नीलिमा गुंडी यांचा परिचय. आता आपल्या पाठात त्यांना काय सांगायचं आहे ती माहिती आपण पुढे पाहू. मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगांमुळे विनोदाची निर्मिती कशी होते, एकच शब्दाचे अनेक अर्थ कसे निघतात, शब्दशः अर्थ कसा बदलतोय. एकच वाक्य, एकच शब्द आहे, पण आपण तोच वाक्य किंवा तोच शब्द हळूवार बोललो तर समोरच्याला आनंद वाटतोय, पण तोच शब्द, तेच वाक्य आपण जोरात बोललो तर समोरच्याला रागही येतोय. हा आहे त्या भाषेचा चमत्कार, हा बदल, हा आहे विनोद. आणि म्हणून मराठी भाषा आपण समजतो तेवढी सोपी नाही, खूप कठीण आहे. त्याची आपलं काय पाहिजे, जाणीव पाहिजे. आपली भाषा कठीण आहे, सोपी नाही, याचं आपलं स्मरण पाहिजे. आणि म्हणून 10वीच्या मुलांना मराठीमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळत नसतात, कारण मराठीमध्ये शुद्ध लेखन बघितलं जातं. याचंही आपलं स्मरण पाहिजे. आणि म्हणून आपण लिहिताना शुद्ध लेखनावर जास्त जोर द्या. आपण पाहिलं की मराठी भाषेमध्ये विविध शब्द प्रयोगांमुळे विनोद निर्मिती होते. याचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे. व्युत्पत्ती कोशात शब्दांची उत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती मिळते. उत्पत्ती म्हणजे काय, शब्दांचे मूळ शोधण्याचे एक प्रकारचे शास्त्र, त्याला म्हणतात उत्पत्ती. हा शब्द वापरलाय. तसेच या मराठी भाषेमुळे आनंदही मिळतोय. आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास सहकार्य किंवा मदत होते. हे या पाठातून आपल्याला शिकायचं आहे. आता पुढे आपण पाठ मुलांनी सर्वांनी पुस्तकं उघडून शांतपणे
प्रत्येक शब्दाचा शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. काही शंका असतील त्यानंतर आपण त्यांचा विचार करूया. मध्ये मध्ये तुम्हाला काही दाखले, काही उदाहरणं, काही वाक्य त्यांचा अर्थ सांगेल, तो तुम्ही ऐका पुढे. परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता. बायको, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? नवरा, नको, मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगार. आता यामध्ये हा विनोद आहे. बायको आपल्या नवऱ्याला सहज म्हणते. उत्तप्पा म्हणजे काय? एक खाण्याचा खाद्यपदार्थ आहे. त्यालाही ते कळलेलं आहे नवऱ्याला, पण तसंच आपला विनोद करतोय की मी माणूसच बरा आहे. हा झाला यातून विनोद. आता पुढे एकच शब्द, पण त्या शब्दाचे अर्थ कशा प्रकारचे आहेत ही माहिती आपण पुढे पाहू. आता इथे विनोद निर्माण झाला आहे, कारण बनवणे हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतके घुसले आहे. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत. पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात. मराठीमध्ये जेवण बनवणे या एका शब्दासाठी अनेक प्रकारचे शब्द वापरले गेले. ते कशा प्रकारचे वेगवेगळे शब्द आले ते आपण पाहूया. पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे असे वेगवेगळे शब्दप्रयोग या एकाच जेवण बनवण्यासाठी आलेले आहेत. याचा अर्थ मराठीमध्ये बनवणे म्हणजे काय सांगितले तर फसवणे, नाही का? आणि फसवताना फसवणे म्हणजे काय की समोरच्याला वाटतं आपण हुशार आहोत, पण त्याहीपेक्षा समोरचा हुशार असतो. कधी कोणाला कमी लेखायचं नाही. आणि म्हणून नेहमी सत्याने वागावं, समोरच्याला कमी लेखू नये, कोणालाही फसू नये. बनवणे म्हणजे फसवणे असा शब्दशः अर्थ या ठिकाणी झालाय. एकदा एका राजाने आपल्या राज्यात दौंडी पिटली. हिवाळा होता. कडक थंडीच्या हिवाळ्यामध्ये एका तलावात रात्रभर जो कोणी राहील त्या पाण्यामध्ये, अर्थात डोकं वर ठेवून त्याला सोन्याच्या 100 मोहरा दिल्या जाते. ते बिचारा गरीब होता, भुकेने व्याकुळ होता. त्याला एक वेळ खायला मिळायचं, एक वेळ मिळायचं नाही. त्याने विचार केला, आपण असं ना तसं बनणार आहोत, आपण एक रात्र राहूया. पण मराठीत म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारी. तो रात्रभर राहिला. राजाचे काही पहारेकरी होते. तो सकाळी उठून राजाकडे गेला, तर राजाकडे काही फितूर म्हणूया आपण, अशा प्रकारचे लोक असतात. त्याने सांगितले की राजेसाहेब, हा राहिला, पण आपल्या तलावासोबत जे लाईटचे दिवे होते त्या दिव्यांची उष्णता त्याला मिळाली आणि म्हणून राहिला. त्याला खूप वाईट वाटलं. गरीब बिचारा थंडीमध्ये कुडकुडत रात्रभर राहिला आणि पुन्हा निराश होऊन आपल्या घराकडे जायला निघाला. रस्त्यात त्याला बिरबल भेटला. बिरबलने विचारलं, तू का रडतोयस, काय झालं? तो बोलला की मी तुमच्या राजाच्या पानासाठी त्या तलावात रात्रभर पाण्यात राहिलो. पण काय होता तर म्हणे रात्रभर राहिल्यानंतर सकाळी 100 सोन्याच्या मोहरा मिळतील, त्या हेतूने मी गेलो. मला तसंही खायला मिळत नाही.
आणि मग मी गेलो. पण त्या ठिकाणी न्याय करण्यात आला की त्या दिव्यांची उष्णता मला मिळाली आणि म्हणून मी रात्रभर राहिलो असं राजाने मला सांगितलं गेलं. बिरबल तसंच माघारी फिरला. तो राजा अकबराकडे गेलाच नाही. बिरबल बोलला, ठीक आहे, तू कुठे राहतो? तो पत्ता विचारला. सांगितलं की तुला मी योग्य न्याय मिळवून देईन. बिरबल घरी गेला. त्याने आपला घराचा आडा असतो ना, उंच, पूर्वी लाकडाची घरं असायची, त्याला आडा असायचा. त्या आड्याला त्याने काय केलं, आपलं मातीचं छोटंसं मडकं असतं, त्यात अर्ध भरलेलं पाण्याने आणि काही तांदूळ टाकले आणि खाली जमिनीवर त्याने काय केला, थोडासा दगडांचा 3 दगड मांडून दगडांची चूल केली आणि ती लाकडं पेटवली. त्या विस्तवामध्ये ती खिचडी शिजेल असाचा हेतू होता. राजाने निरोप पाठवला. बिरबल आला नाही. शिपाई एकदा आले. त्यांनी सांगितले की माझी खिचडी शिजते, ती शिजली की मग मी येईल. पुन्हा काही वेळेने शिपाई आला. उत्तर ते दिलं, माझी खिचडी शिजली की मग मी येईल. राजाला वाटलं काहीतरी प्रकार आहे. राजा स्वतःहून बिरबलाकडे आला आणि बघितलं तर खिचडी आड्याला मांडलेली आहे, टांगलेली आहे आणि जाल तर खाली आहे. ती शिजणार कशी? बिरबल बोलला, ते शक्य आहे. रात्रभर थंडीमध्ये माणूस पाण्यात राहिला तर त्या माणसाला त्या लाईटच्या दिव्याची उष्णता मिळू शकते. तर मग या जाळाची उष्णता त्या मडक्याला नक्कीच मिळेल आणि खिचडी नक्कीच शिजेल. राजा काय समजायचा तो समजला. राजाने त्या भिकाऱ्याला बोलून त्याला 100 मोहरा दिल्या. त्याला म्हणतात फसवणे. फसवलं होतं की नाही, पण शेवटी बिरबलने त्याला योग्य असा न्याय मिळवून दिला. आता हा झाला फसवणे शब्द. पण इथे या ठिकाणी आपण पाहिलं की बनवणे म्हणजे फसवणे. जेवण बनवताना अनेक वेळी शब्द वापरले गेले आणि म्हणून शब्द बोलताना वापरताना काळजीपूर्वक वापरावेत असं आपली मराठी भाषा सांगते. पुढे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकिट मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहताना हातपाय मारणे, माशा मारणे इत्यादी. मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ यात कोठेही आलेला नाही. हीच तर भाषेची. आता पुढे सांगितलं, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्ट्या मारणे. मारणे म्हणजे मार देणे. पण थाप मारताना मार नाही, उड्या मारताना मार नाही, गप्पा मारताना मार नाही. मारणे शब्दाचा अर्थ घेतला तर तो वेगळा आहे. आणि म्हणून लेखी म्हणतात की शब्दाचा अर्थ घेऊ नका. पाकिट मारणे म्हणजे काय, की एखादं पैशाचं पाकिट आहे ते शितापीने चोरणे असा अर्थ होतोय. आणि त्यामुळे जेवणावर ताव मारणे म्हणजे भरपूर जेवण करणे, भरपूर खाणे असा अर्थ. हे शब्दाचे अर्थ घेऊ नका. आणि म्हणून मराठीमध्ये एकाच शब्दाचे अनेक अर्थ निघू शकतात. म्हणून मी सांगतोय की मराठी भाषा सोपी नाही. ती बोलताना सांभाळून बोला, सांभाळून वापरा, तिचा आदर करा. पुढे, ची गंमत असते. शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्यप्रचार ही देखील भाषेची खास शैली असते. खस्ता खाणे, यामध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही. तसेच कंठस्नान घालणे हा वाक्यप्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो. कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून अंघोळ घालणे असा शब्दशः अर्थ नाही. खांद्याला खांदा लावणे, सहकार्य करणे आणि खांदा देणे, प्रेताला खांदा देणे यातला फरकही लक्षात घ्यायला हवा. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. अक्कलवान म्हणजे हुशार, पण अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा हे माहीत नसेल तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही. आता पुढे सांगितलं की शब्दप्रयोगांमुळेच प्रकाराप्रमाणेच काही वाक्प्रचार देखील आहेत. खस्ता खाणे म्हणजे काय? खूप कष्ट करणे. तुमचे सर्वांचे आईवडील तुमच्यासाठी खूप खस्ता खातात, याची मुलांना जाणीव पाहिजे. ज्याप्रमाणे आईवडील मुलांच्यासाठी एवढे काबाड कष्ट करतात, एवढे खस्ता खातात आणि म्हातारपणात तुम्ही त्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या पाहिजेत, तर खऱ्या अर्थाने त्यांचं जीवन सार्थकी झालं असं म्हणायला हरकत नाही. पुढचं आहे कंठस्नान घालणे. युद्धाविषयी काही बातम्या आल्या की आपण बातम्यामध्ये ऐकतोय की आपल्या सैन्याने शत्रूच्या सैन्याला कंठस्नान घातलं. कंठस्नानचा शब्दशः अर्थ काय? कंठ म्हणजे कंठ, स्नान म्हणजे आंघोळ. गळ्या खाऊन आंघोळ का असं नाही, ठार मारणे. आणि त्यामध्ये आपल्या जवानांना जर वीर म्हणून आलं तर आपण शब्द वापरतोय ते हुतात्मे झाले, अमरत्व झाले, त्यांना हुतात्मा त्यांनी पत्करले, अशा प्रकारे शब्दशः अर्थ वेगळा होतोय. पुढे आहे खांद्याला खांदा लावणे, सहकार्य करणे. आज आपण पाहतोय की पूर्वीच्या काळी स्त्रियांना फक्त चूल आणि मूल हीच बंधनं होती, यात त्या अडकल्या होत्या. परंतु शिकल्यामुळे आज स्त्रियासुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहेत. आणि म्हणून खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे. हे सगळे वाक्प्रचार आहेत, नंतर तुम्ही लिहून घ्या. खांदा देणे म्हणजे प्रेताला खांदा देणे हा अर्थ त्यांनी काढला, तो बरोबर आहे. आणि म्हणून एका शब्दाचा आपण जर अर्थ व्यवस्थित घेतला नाही तर त्या वाक्याचा पूर्णपणे अर्थ बदलेल, याचं भान ठेवा. अक्कलवान म्हणजे हुशार, पण अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा. समोरचा व्यक्ती बोलताना आपल्याला काय बोलतोय, कुठल्या हेतूनं बोलतोय हेही लक्षात ठेवायला हवं. कधी कधी समोरच्याला कळतंय की समोरच्या व्यक्तीला खूप अक्कल कमी आहे आणि मग तो आपली फिरकी घेत आहे, याची आपल्याला जाणीव पाहिजे. आणि म्हणून जीवनात वागताना असं वागा. एका ठिकाणी संत कवी म्हटले, बोलना है तो ऐसी बात बोल, कोई न बोले झूठ. बोलना है तो ऐसी बात बोल, कोई न बोले झूठ. बैठना है तो ऐसी जगह बैठ, कोई न बोले उठ, कोई न बोले उठ. आणि म्हणून बोलायला असं शिका की ज्याला समजलं तो बोलेल. तो बोललाय ना मग ते खरं असेल, तो सांगतोय ना मग ते योग्य असेल असं खरं बोला आणि त्याप्रमाणे वागायला शिका, असं लेखिका म्हणतात. अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा. ईश्वराने आपल्याला एक तोंड आणि दोन कान दिले, दुप्पट ऐकायचं आणि एकपट बोलायचं. जी माणसं दुप्पट ऐकतात, एकपट बोलतात, ती शहाणी असतात. आणि जी माणसं कमी ऐकतात, जास्त बोलतात, ती अशा प्रकारे अकलेच्या कांद्याप्रमाणे अतिशहाणी असतात. आणि म्हणून बोलताना मोजकं बोला, योग्य तेच बोला, संवाद करा, वाद करायचा नाही. कारण शब्दाला आधार पाहिजे, धार नको. आधार शब्दामध्ये समोरच्याला आधार मिळतोय आणि धार शब्दाला कापतो. आणि म्हणून बोलताना आपलं बोलणं, आपलं शब्द समोरच्याला आनंद होईल असंच बोलण्याचा प्रयत्न नेहमी करायचा. अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा. मग आपलं कौतुक करतोय की फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही. पुढे क्रियापद वापरताना
त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसेल तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. उदाहरणार्थ, अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे, तिची चेष्टा करणे या अर्थी, आणि तिच्याशी हसणे, सहजपणे हसणे, यात प्रत्यय महत्वाचा आहे. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही असते. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही, पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी व्याकरण जुगारून वापरणे योग्य नाही. मी स्टडी केली असे न म्हणता मी अभ्यास केला असे म्हणणे योग्य आहे. आता पुढे क्रियापद वापरताना कवी लेखिका म्हणतात की अंगाला लावणे, अंगावर घेणे, तिला असणे, याचा अर्थ काय? तिची चेष्टा करणे. चेष्टा पण कोणाची करायची नसते. ज्याला सण होईल त्याचीच तुम्ही चेष्टा करा. चेष्टेमध्ये आपल्याला त्रास होईल अशा व्यक्तीची चेष्टा करायची नाही. मित्रांनो, संगत खूप महत्त्वाची आहे. संगत चांगल्याची करा, तुमचं चांगलं होईल. द्राक्ष गोड असतात, पण तीच द्राक्ष, त्या द्राक्षाचा वेग जर कडुनिंबावर गेला तर द्राक्ष कडू होतात. हा कसला परिणाम? संगतीचा. आणि म्हणून तुमची संगत खूप महत्त्वाची आहे. संगत चांगल्याची करा, वाईटाची करू नका. बरी खुशामत शहाण्याची, पण मूर्खाची ती मैत्री नको. मूर्खाचा धनी होण्यापेक्षा शहाण्याचा नोकर होणं कधी चांगलं, सोयीचं, असं यातून आपण बोध घेऊया. तिच्याशी असणे, सहजपणे असणे असा अर्थ होतो. आणि म्हणून समारंभांमध्ये किंवा अनेक ठिकाणी तुझी मदत करणे, तुला मदत करणे हवे, धन्यवादाऐवजी त्यांना धन्यवाद असे शब्द म्हणायला हवेत. ज्या प्रकारची स्थिती आहे त्या प्रकारे आपण शब्दशः बदल करायला पाहिजे असे लेखक म्हणतात. भाषेमध्ये अनेक शब्द येत असतात. भाषा ही नदीसारखी प्रवाही असते. माणसाकडे संपत्ती असेल, पैसा असेल, धन दौलत असेल, ती जेवढी आपण देऊ तेवढी कमी होईल. पण भाषा किंवा ज्ञान, विद्या जेवढी द्याल त्यात तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल. आणि म्हणून चांगलं द्यायला शिका. आपल्यावर असंख्य जणांचे उपकार आहेत. आपण जन्माला येताना रिकामी हाती आलोत, रिकामी हातीच जायचं आहे. जन्माला येताना प्रत्येक माणूस स्वतः रडला, इतरांना हसवलं, पण जाताना स्वतः हसायचं, इतरांना रडवायचं. ज्याला कळत त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, तर खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगला असं म्हणलं हरकत नाही. आणि म्हणून आपला हा स्वभाव, आपली भाषा, आपली मातृभाषा, आपलं मन यामध्ये आपण स्वतःला गुंफून घ्या. कवी म्हणतात की भाषा ही नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकावर म्हणजे कॉम्प्युटरवर अनेक नवीन शब्द आत्मसात केलेत. जसे मराठीमध्ये शब्द जे आहेत ते अनेक भाषेतून आलेले आहेत. हिंदी असेल, संस्कृत असेल, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषेतले शब्द मराठीमध्ये रूढ आहेत. आणि जे बसलेत ते परफेक्ट बसलेत, ते आता ती जागा सोडायला मागत नाहीत. समजा टेबल, TABLE, टेबल हा इंग्रजी शब्द आहे, हा मराठी शब्द नाही. आणि म्हणून पण गरज नसताना इतर भाषेतले शब्द मराठी व्याकरण जुगारून वापरणं योग्य नाही का? मी स्टडी केली याऐवजी मी अभ्यास केला असं म्हणत नाहीत. काही माणसं बोलता बोलता मराठीमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर करतात. ही सवय आहे, पण इंग्रजी शिकायचीच आहे, ती काळाची गरज आहे. पण आपल्या मराठीला विसरता कामा नये. आणि म्हणून आपण सर्वांनी आपल्या या मराठी भाषेवर, आपल्या मातृभाषेवर प्रेम केलं पाहिजे.
मी मगाशी सांगताना सांगितलं की आपल्यावर असंख्य जणांचे उपकार आहेत, तसे आपल्या भाषेचे पण आपले उपकार आहेत, ऋण आहेत, आणि म्हणून ऋण आपल्याला घडायचे आहेत. आणि म्हणून आपण आपल्या भाषेला मनापासून जोपासलं पाहिजे, वाढवलं पाहिजे, ती टिकवली पाहिजे. आज आपण या ठिकाणी इथपर्यंत थांबतोय. हा आपला उतारा क्रमांक 1 आहे. परावर्तमानपत्रात एक विनोद आला होता तिथून, तर मी अभ्यास केला हे म्हणणं योग्य नाही का, हा आपला उतारा पहिला आहे. आणि या उतार्यावर मी तुम्हाला काही प्रश्न देणार आहे गृहपाठासाठी. ते तुम्ही मला आपल्या ठरलेल्या वेळेमध्ये पाठवायचे आहेत. आता हा पाठ शिकवताना काही तांत्रिक दोष, मध्ये मध्ये यूट्यूब बंद झाले असेल, तुम्हाला काही भाग समजला नसेल तर त्या शंका मला तुम्ही विचारू शकता. आणि खऱ्या अर्थाने आपण या पाठाला ही सुरुवात करताना आपल्या मराठी भाषेबद्दल जे प्रेम आहे ते प्रेम कशा प्रकारे आपण वाढवले पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती जोपासा. एवढंच या उतारा क्रमांक 1 मध्ये आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. पुन्हा आपली भेट उद्याच्या तासिकेला. तो पुढचा भाग आहे उतारा क्रमांक 2, ते आपण नंतर पाहूया. याचा गृहपाठ तुम्हाला मी देईल, तो तुम्ही मला ठरल्याप्रमाणे त्याच वेळेत द्यायचा आहे. धन्यवाद.